नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण फेब्रुवारी महिन्यामधील ज्या महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत त्या संपूर्ण घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. तसेच तुम्हाला या लेक्चरच्या मोफत PDF नोटसुद्धा दिल्या जाणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये सर्वच परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या घडामोडींचा अभ्यास आपण करणार आहोत. तर यामध्ये आपण राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी असते त्याचा अभ्यास करणार आहोत. महत्त्वाचे पुरस्कारांचा अभ्यास करणार आहोत. क्रीडा घडामोडी, अंतरिक्ष, विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी, तसेच निधन वार्ता आणि नियुक्त्या ज्या या फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. चला मग वेळ न वाया घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असणार आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल की नुकतेच दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, रेखा गुप्ता या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर या ज्या रेखा गुप्ता आहेत त्या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. या अगोदर सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी सिंग मार्लेना या 3 महिला मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत. रेखा गुप्ता या 4थ्या क्रमांकाच्या महिला मुख्यमंत्री दिल्लीच्या बनलेल्या आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच अजून काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. सध्या भारतामध्ये फक्त 2च राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री आहेत. एक आहेत पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि दुसऱ्या रेखा गुप्ता ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. त्यासोबतच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की भारताची पहिली महिला मुख्यमंत्री होत्या सुचेता कृपलानी उत्तर प्रदेश या राज्याच्या 1963 साली, आणि महाराष्ट्राला आतापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. तर हा सुद्धा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारताचे नवीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ज्ञानेश कुमार हे भारताचे नवीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत. यांचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. हे भारताचे 26व्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहेत. यांचा कार्यकाळ 19 फेब्रुवारी 2025 ते 26 जानेवारी 2029 पर्यंत असणार आहे. 1988च्या बॅचचे हे IAS अधिकारी आहेत. तसेच आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोग जो असतो त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. या आयोगाची स्थापना झाली होती 25 जानेवारी 1950 ला. यासाठी राज्यघटनेमध्ये कलम आहे 324 ते 329 मध्ये. सदस्यांचा कार्यकाळ असतो 6 वर्ष किंवा 65. आणि याचं कार्य काय असतं तर लोकसभा असेल, राज्यसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती तसेच राज्यांमधील ज्या विधानसभा असतात त्यांच्या निवडणुका पार पाडणे हे मुख्य कार्य या केंद्रीय निवडणूक आयोगाचं असतं. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असे ऑप्शन नंबर ए, शक्तिकांत दास यांची नुकताच पंतप्रधानांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हे पंतप्रधानांचे 14व्या क्रमांकाचे प्रधान सचिव असणार आहे. सध्या जे भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांचे 2 प्रधान सचिव आहेत. त्यांचे नावं लक्षात ठेवा, PK मिश्रा आणि दुसरे बनले आहेत आता शक्तिकांत दास. आणि हे जे शक्तिकांत दास आहेत ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर राहिले आहेत 2018 ते 2024 या दरम्यान. आणि ते RBIचे 25व्या क्रमांकाचे गव्हर्नर होते. हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, मॉरिशस या देशाचं जे काही वर्धापन दिन असणार आहे त्या वर्धापन दिनामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. तर हे मुद्दा आपण लक्षात ठेवा. तसेच मॉरिशस या देशाचे सध्या पंतप्रधान आहेत नवीन रामगुलाम. आणि नुकतंच जे भारताचं प्रजासत्ताक दिन पार पडलेलं आहे 2025 सालचं, त्यामध्ये प्रमुख पाहुणे होते प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे राष्ट्रपती. हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे की आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, टाइम मॅगझिनकडून टाइम वुमन ऑफ द इयर 2025च्या यादीमध्ये कोणत्या भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन यांचं नुकतंच टाइम मॅगझिनकडून टाइम वुमन ऑफ द इयर या यादीमध्ये
त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर या डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन ज्या आहेत त्या आसामच्या वन्यजीव जीववैज्ञानिक आहेत आणि त्यांना टाइम वुमन ऑफ द इयर 2025 ची जी यादी आलेली आहे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. जगभरामधून फक्त 13 महिलांचा समावेश या यादीमध्ये आहे आणि त्यामध्ये या डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन एकमेव भारतीय महिला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यांना या यादीमध्ये का सामील करण्यात आलेला आहे? कारण त्यांनी जगामध्ये सर्वाधिक धोक्यात असणारे जे काही सारस पक्षी आहे अर्थात स्ट्रोक त्याला वाचवण्यासाठी त्यांनी जे काही महत्त्वपूर्ण असं कार्य केलेलं आहे त्यामुळे त्यांचा समावेश या यादीमध्ये करून त्याचा सन्मान हा करण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच भारताने कोणत्या वर्षापर्यंत हत्तीरोग पासून मुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए 2027 पर्यंत भारताने हत्ती रोग मुक्त होण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हत्ती रोगालाच इलिफंटियासिस असं सुद्धा म्हटलं जातं आणि हा जो काही रोग आहे तो नेमॅटोड राऊंडवर्म जो असतो या परजीवीमुळे होत असतो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. त्यासोबतच भारताचे इतर लक्ष्य आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर 2025 पर्यंत भारताला क्षयरोग मुक्त व्हायचा आहे. 2027 ला कुष्ठरोग मुक्त होण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे आणि 2030 वर्षापर्यंत भारताला मलेरिया मुक्त करण्याचं लक्ष्य हे ठेवण्यात आलेलं आहे. हे इतर लक्ष्य सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच अटलांटिक महासागर पार करण्याचा विश्वविक्रम कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेने केला? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी अनन्या प्रसाद. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. या अनन्या प्रसाद ज्या आहेत त्या भारतीय वंशाच्या महिला आहेत ज्या की सध्या युनायटेड किंगडम या देशाच्या नागरिक आहेत आणि त्यांनी अटलांटिक महासागर पार करण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. 52 दिवसामध्ये त्यांनी 300 मैल अंतर पार केलेला आहे आणि असे करणारी ती जगातील पहिली महिला बनलेली आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशाने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना देशातून परत पाठवले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी अमेरिका या देशाने त्या देशामध्ये बेकायदेशीरपणे राहणारे जे भारतीय होते त्यांना परत आपल्या देशामध्ये पाठवून दिलेला आहे. हा एक अतिशय गाजलेला मुद्दा होता मित्रांनो, अतिशय चर्चेमध्ये होता बातम्यांमध्ये, म्हणून आपल्याला ही घडामोड सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असे ऑप्शन नंबर ए कर्नाटक राज्य नुकतंच नक्षलमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारतातील किती ठिकाणांना रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए 4 नवीन रामसर स्थळांना या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मग हे 4 ठिकाणं कोणकोणते आहेत तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, उधवा सरोवर आहे झारखंड, खेचे ओपलरी वेटलँड आहे सिक्कीम या राज्यामध्ये, जे हिमनगांमुळे बनलेले सरोवर आहे. तिसरं आहे सक्कारा कोट्टाई पक्षी अभयारण्य तामिळनाडू या राज्यामध्ये आणि चौथं सुद्धा तामिळनाडू या राज्यामध्येच आहे, थेरथंगल पक्षी अभयारण्य. तर हे 4 नवीन रामसर स्थळ आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच याविषयी काही पॉइंट लक्षात ठेवा. जगामध्ये सर्वाधिक रामसर स्थळ आहेत युनायटेड किंगडम या देशामध्ये तब्बल 176 रामसर स्थळ आहे. भारतामध्ये 89 रामसर स्थळे झालेली आहेत आणि जगामध्ये भारताचा 3रा क्रमांक लागतो. भारतामध्ये सर्वाधिक तामिळनाडू या राज्यामध्ये 20 रामसर स्थळे आहेत. महाराष्ट्रामध्ये 3 आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. भारतातील पहिले रामसर स्थळे जर विचारलं तर ते 2 आहेत, केवलादेवी राष्ट्रीय उद्यान जे राजस्थान राज्यामध्ये आहे आणि चिल्का सरोवर ओडिशा. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यात सन्मानाने मरण्याचा अधिकार लागू करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असे ऑप्शन नंबर सी कर्नाटक या राज्यात नुकतंच सन्मानाने मरण्याचा अधिकार लागू करण्यात आलेला आहे.
तर लक्षात ठेवायचं आहे, असं करणारा हा भारतातील दुसरा राज्य बनला आहे. या अगोदर अशा प्रकारचा अधिकार हा केरळ या राज्यांनी त्यांच्या नागरिकांना दिलेला आहे. तसेच सुप्रीम कोर्टाची एक टिप्पणी आहे 2023 या वर्षामध्ये केलेली, ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं होतं, कलम 21 अंतर्गत जीवनाच्या अधिकाराबरोबरच सन्मानाने मरण्याच्या अधिकाराचा पण समावेश होत असतो. तर हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच कोलकाता येथील फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी विजयदुर्ग, असं त्या कोलकातामधील जे फोर्ट विलियम किल्ला आहे त्याचं नाव बदलून ठेवलेलं आहे. हा जो काही किल्ला आहे ते 1773 साली ब्रिटिशांनी बांधलेला किल्ला होता आणि याला जो इंग्लंडचा राजा होता विलियम तिसरा याचं नाव देण्यात आलेलं होतं. तसेच आपल्याला 2 पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. सेंट जॉर्ज गेट आहे त्याचं नाव बदलून शिवाजी गेट असं करण्यात आलेलं आहे. किचनर हाऊसचे नाव बदलून मानेकशॉ हाऊस असं करण्यात आलेलं आहे. तर हे सुद्धा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच गुजरात राज्यातील पहिला जैवविविधता वारसा स्थळ कोणता बनला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. त्याचे योग्य उत्तर असे ऑप्शन नंबर सी गुनेरी गाव. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. हे गुनेरी गाव कच्छ भागामध्ये आहे गुजरात राज्यामधील आणि हा तो राज्यातील पहिला जैवविविधता वारसा स्थळ बनलेला आहे. या ठिकाणचे जे मँग्रोव्ह स्थळं आहेत त्यांना जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. याचा उद्देश काय आहे, तर जे मँग्रोव्ह आहेत त्या मँग्रोव्हचं पारिस्थितिकींचं संरक्षण करणे. तसेच जैवविविधता वारसा स्थळ याविषयी लक्षात ठेवा, यालाच आपण बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट असं म्हणतो. ही अशी क्षेत्र असतात ज्या ठिकाणी समृद्ध जैवविविधता अर्थात विविध प्राणी असतात, पक्षी असतात, वनस्पतीच्या प्रजातीही आढळत असतात. अशा स्थळांना संरक्षित करण्यासाठी त्या स्थळांना जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात येत असतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असे ऑप्शन नंबर बी मणिपूर या राज्यामध्ये नुकतंच 13 फेब्रुवारीला तेथील जे मुख्यमंत्री होते एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे. तर याचं कारण काय आहे? कारण 2023 पासून मणिपूरमध्ये जे 2 मुख्य समुदाय आहे मैतेई आणि कोकी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार हा सुरू आहे आणि यामध्ये 250 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. याच कारणावरून सध्या केंद्र शासनाकडून राष्ट्रपती राजवट त्या राज्यामध्ये लावण्यात आलेली आहे. हे आपण मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तसेच राष्ट्रपती राजवटीविषयी राज्यघटनेमध्ये कलम आहे 356. यानुसार जर एखाद्या राज्यामधील शासन यंत्रणा राज्यघटनेनुसार जर चालत नसेल तर त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट ही लावली जात असते. तसेच आपल्याला काही कलम लक्षात ठेवायचे आहेत. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार लावली जाते, राष्ट्रपती राजवट कलम 356 नुसार आणि वित्तीय आणीबाणी कलम 360 नुसार लावली जात असते. तर हे कलम सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच 2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए उत्तर प्रदेश. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडलेला आहे दिल्लीतील कर्तव्य पथावर. तर त्यामध्ये जे सर्वोत्तम चित्ररथ ठरलेले आहेत त्यांचे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. प्रथम क्रमांक पटकावला आहे उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे उत्तर प्रदेश महाकुंभ 2025 स्वर्णिम भारत वारसा आणि विकास. द्वितीय क्रमांक पटकावला आहे त्रिपुरा या राज्याने. त्याच्या चित्ररथाचं नाव लक्षात ठेवायचं आहे त्रिपुरा अनंत भक्ती, जे की त्रिपुरातील 14 देवतांची पूजा दाखवणारा चित्ररथ होतं. आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे आंध्र प्रदेशच्या चित्ररथाने. त्याचं नाव होतं आंध्र प्रदेश एथिकोपक्का बोम्मल्लू, जे की पर्यावरणपूरक लाकडी खेळणे असणारा चित्ररथ होतं. त्यासोबतच सर्वोत्तम संकलन पथक जे आहे त्या कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकावर जम्मू काश्मीर रायफल संचालन पथक राहिलेलं आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली पोलीस संचालन पथक राहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला 2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये हे जे काही संचलन आहे त्यामध्ये स्थान मिळाले नव्हतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे प्रजासत्ताक दिन पार पडलेला आहे यामध्ये प्रमुख पाहुणे होते इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबो सुबियांतो. हा मुद्दा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, पृथ्वीराज मोहोळ. हा नुकतंच जे महाराष्ट्र केसरी 2025 ची स्पर्धा पार पडलेली आहे त्याचा तो विजेता ठरलेला आहे. ही स्पर्धा अहिल्यानगर या ठिकाणी पार पडलेली आहे. स्पर्धेचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. 67व्या क्रमांकाची स्पर्धा होती. त्याचा विजेता पृथ्वीराज मोहोळ ठरलेला आहे आणि उपविजेता महेंद्र गायकवाड. तसेच सर्वाधिक वेळा या स्पर्धेचा विजेता कोण आहे तर ते आपल्याला नावं लक्षात ठेवायचं आहे. विजय चौधरी 3 वेळेस आणि नरसिंग यादव हा सुद्धा या स्पर्धेचा 3 वेळा विजेता ठरलेला आहे. या स्पर्धेची सुरुवात झाली होती 1961 ला आणि मागील विजेते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. शिवराज राक्षे हा 65व्या क्रमांकाचा महाराष्ट्र केसरी होता आणि 66व्या क्रमांकाचा महाराष्ट्र केसरी होता सिकंदर शेख. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, भारतातील पहिले विवाहपूर्व समुपदेशन सेंटर महाराष्ट्रात कोठे सुरू केले जाणार आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, नाशिक या ठिकाणी भारतातलं पहिलं विवाहपूर्व समुपदेशन सेंटर हे महाराष्ट्रामध्ये सुरू केलं जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, गुन्हे तपासासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्र राज्य हे अशा प्रकारचं गुन्हे तपासण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य बनलेलं आहे. याचं नुकतंच उद्घाटन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि या ज्या काही व्हॅन असणार आहेत त्या अत्याधुनिक अशा व्हॅन आहेत. यामध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. याद्वारे जे डिजिटल पुरावे आहेत ते जमा करून ठेवले जाणार आहेत आणि गुन्ह्याचा तपास करण्यासाठी याचा वापर हा होणार आहे. आणि असा करणारा महाराष्ट्र हा पहिला राज्य ठरला असल्यामुळे आपल्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारतातील पहिले हनी पार्क महाराष्ट्रात कोठे उभारण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, महाबळेश्वर या ठिकाणी भारतातलं पहिलं हनी पार्क उभारण्यात आलेलं आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. हे भारतातलं पहिलं हनी पार्क आहे, महाबळेश्वर या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं. तसेच अजून एक हनी पार्क महाराष्ट्रामध्ये सुरू केलं जाणार आहे, बोरिवली मुंबई या ठिकाणी. तसेच इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रातील पहिले सौर गाव आहे मण्याची वाडी, जे की सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार हे सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरूंचे गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली. महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव आहे सातारा जिल्ह्यातील मांगर आणि महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव आहे सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी. हे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव कोणते ठरले? ऑप्शन्स या ठिकाणी आहे. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, पारपार हे महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव बनले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये महाराष्ट्राने कोणता क्रमांक पटकावला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्राने या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. या स्पर्धेचा आयोजन उत्तराखंड या राज्यामध्ये करण्यात आलेलं होतं आणि महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक पदक हे जिंकलेले आहेत. तर महाराष्ट्राला एकूण या स्पर्धेमध्ये 201 पदक हे मिळालेले आहेत. एकूण 54 गोल्ड मेडल, सिल्वर 71 आणि ब्रॉन्झ 76. तर टॉप राज्य कोण राहिलेले आहेत या स्पर्धेमध्ये ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ याने 121 पदक जिंकलेले आहेत आणि गोल्ड जिंकलेले आहेत 68, म्हणून हा पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र 54 गोल्ड जिंकल्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर आहे. हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर, चौथा क्रमांक मध्य प्रदेशचा आणि 5व्या क्रमांकावर राहिला आहे कर्नाटक हे राज्य. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, नवी दिल्ली या ठिकाणी नुकतंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. तर हे जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे त्याचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. 98व्या क्रमांकाचं हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं. ते नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम या ठिकाणी पार पडलेलं आहे 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान. त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. संमेलनाचे अध्यक्ष होत्या डॉक्टर तारा भवाळकर
स्वागत अध्यक्ष होते शरद पवार. या ठिकाणी जे साहित्य नगरी होती त्याचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज. प्रवेशद्वाराला नाव देण्यात आलेलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकर. बोध चिन्हाचं अनावरण राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचे पॉइंट्स आहेत या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संबंधित, जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तसेच उद्घाटन सोहळ्यामध्ये जी काश्मीरी गायिका आहे शमीमा अख्तर हिने महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा गायले होते. उद्घाटन सोहळ्याची सांगता संत ज्ञानेश्वर यांच्या पसायदानाने झालेली आहे. तसेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 97व्या क्रमांकाचं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं आहे अमळनेर या ठिकाणी, त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे. पहिले संमेलन झाले होते पुण्यामध्ये 1878 साली. त्यावेळेस अध्यक्ष होते डॉक्टर महादेव गोविंद रानडे. आणि पहिल्या महिला अध्यक्ष जर विचारल्या तर त्यांचं नाव होतं कुसुमावती देशपांडे. आणि आतापर्यंत 6 महिला या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत. तसेच आपल्याला मराठीविषयी अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे. आणि सध्या भारतामध्ये एकूण 11 भाषा या अभिजात भाषा झालेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूला स्पोर्ट्स स्टार एसएस अवॉर्ड 2025 सोहळ्यात स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी स्वप्नील कुसळे. हा जो काही नेमबाज आहे महाराष्ट्रातील त्याला स्पोर्ट्स मन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर बनली आहे मनू भाकर, जी की नेमबाज आहे. सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय संघ ठरलेला आहे भारतीय पुरुष व महिला बुद्धिबळ संघ. खेळांना प्रोत्साहन देणारा सर्वश्रेष्ठ राज्य ठरलेला आहे मध्य प्रदेश. तर या पुरस्कारासंबंधित आपल्याला एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच ICC महिला अंडर 19 T20 विश्वकप 2025चा विजेता कोण ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए भारतीय महिला क्रिकेट संघ या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. तर याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवा. याचं ठिकाण होतं मलेशिया या देशातील क्वालालंपूर. एडिशन होतं दुसरं. विजेता ठरला आहे भारत आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका हा संघ ठरलेला आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलेलं आहे. या अगोदर 2023ला आणि आता 2025ला. यामध्ये भारतीय महिला संघाची कर्णधार होती निक्की प्रसाद आणि दक्षिण आफ्रिकेची महिला संघ कर्णधार होती कायला रेनेके. हे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेला ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी चंद्रिका टंडन यांना नुकतंच ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर या ज्या चंद्रिका टंडन आहेत त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन संगीतकार आहेत आणि त्यांना 2025 सालचा ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचं संगीत अल्बमचं नाव लक्षात ठेवायचं आहे त्रिवेणी. त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच हे जे 67व्या क्रमांकाचा ग्रॅमी पुरस्कार पार पडलेला आहे त्याविषयी लक्षात ठेवा. हा संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. तर हा पुरस्कार कोण देतं? तर नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स अमेरिका हे देत असतं. आणि ग्रॅमी पुरस्काराचे पहिले भारतीय विजेते असं जर परीक्षेमध्ये विचारलं तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे पंडित रविशंकर. 1967 साली त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यानंतर त्यांनी तब्बल 5 वेळा हा ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नासाच्या एक्झिओम मिशन 4 या मोहिमेत कोणत्या भारतीय अंतराळवीराचा समावेश करण्यात आला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए शुभांशु शुक्ला. हे जे काही नासाचं एक्झिओम मिशन 4 मोहीम असणार आहे त्यामध्ये हे भारतीय अंतराळवीर असणार आहे. ही जी एक्झिओम मिशन 4 आहे ती अमेरिकेची खाजगी अंतराळ मोहीम आहे. ही मोहीम एक्झिओम जी की खाजगी कंपनी आहे आणि नासा त्या ठिकाणची अंतराळ संस्था या दोघांचं संयुक्त अशी मोहीम असणार आहे. या मोहिमेमध्ये 4 अंतराळवीर असणार आहेत. त्यामध्ये एका भारतीय अंतराळवीराचा समावेश आहे. त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे शुभांशु शुक्ला. या मोहिमेद्वारे
अंतराळवीर वैज्ञानिक संशोधन सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशाने हायब्रिड क्वांटम सुपर कॉम्प्युटर विकसित केला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, जपान या देशाने हायब्रिड क्वांटम सुपर कॉम्प्युटर विकसित केलेला आहे. याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, त्या सुपर कॉम्प्युटरचं किंवा त्या हायब्रिड क्वांटम सुपर कॉम्प्युटरचं रिमेई. तसेच इतर जे सुपर कॉम्प्युटर आहेत त्यांची सुद्धा नावं लक्षात ठेवा. जे पहिला सुपर कॉम्प्युटर जगामध्ये बनवण्यात आला होता ते अमेरिका या देशाने बनवला होता. त्याचं नाव होतं लिव्हरमोर ॲटॉमिक रिसर्च कॉम्प्युटर. तसेच जगामध्ये पहिल्या क्रमांकाचं सुपर कॉम्प्युटर आहे फ्रंटियर, जे की अमेरिका या देशाचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे जपानचा फुगाकू. आणि भारताचं सुद्धा एक सुपर कॉम्प्युटर या रँकिंगमध्ये येतं. जगामध्ये त्याचा क्रमांक 75वा आहे. त्याचं नाव आहे एरावत. तसेच भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर, त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे परम 8000, जे की पुण्यातील सीडॅकने बनवले होते विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली. हे अतिशय महत्त्वाचे पॉइंट्स आपल्या परीक्षेसाठी ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशाने कोल्ड शिप नावाने अंतराळ स्थानक उभारण्याची घोषणा केली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, चीन या देशाने हे कोल्ड शिप नावानं अंतराळ स्थानक उभारण्याची घोषणा केलेली आहे. त्याविषयी काय पॉइंट लक्षात ठेवा. तर चीनने दक्षिण चीन सागरामध्ये अंतराळ स्थानक उभारण्याची घोषणाही केलेली आहे. आणि हे जे काही अंतराळ स्थानक असणार आहे ते 2000 मीटर खोलमध्ये समुद्रात असणार आहे. त्याचा उद्देश काय आहे, तर खोल समुद्रामध्ये जे मिथेन हायड्राईड, जे ज्वलनशील बर्फ असतो त्याचे साठे तपासण्याचं काम हे या अंतराळ स्थानकाद्वारे केलं जाणार आहे. तसेच आपल्याला चीनची अंतराळ संस्थेचं नाव लक्षात ठेवायचं आहे CNSA. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच मत्स्य 6000 पाणबुडीची यशस्वी चाचणी पार पडली, त्याची निर्मिती कोणी केली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असे ऑप्शन नंबर ए, NIOT ही जी संस्था आहे त्याच्याकडून ही पाणबुडी जी आहे त्याचं यशस्वी चाचणी ही घेण्यात आलेली आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवा. तर ही जी पाणबुडी आहे मत्स्य 6000, तर ती खोल समुद्रातील खाणकाम आणि जैवविविधतेच्या अभ्यासासाठी बनवण्यात आलेली पाणबुडी आहे. याला NIOT या संस्थेद्वारे बनवण्यात आलेलं आहे. यामध्ये जी भारताची अंतराळ संस्था आहे इस्रो याचा सुद्धा सहभाग राहिलेला आहे. आणि ही भारताची पहिली मानवयुक्त अशी पाणबुडी असणार आहे. याद्वारे 2026 पर्यंत 3 लोकांना खोल समुद्रामध्ये 6000 मीटर खोलीपर्यंत अभ्यासासाठी पाठवले जाणार आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच AI आधारित डोळ्यांची तपासणी सुरू करणारा जगातील पहिला कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, केरळ या राज्यामध्ये अशा प्रकारचा जगामधला पहिला कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे नैना अमृतम 2.0. आणि केरळ या राज्यामध्ये AI आधारित अशा प्रकारची डोळ्यांची तपासणी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. जगामधला हा पहिलाच कार्यक्रम ठरलेला आहे. याचा उद्देश काय आहे, तर डायबेटिक रेटिनोपॅथी, ग्लुकोमा तसेच वयासंबंधित जे मॅक्युलर डिजनरेशन आजार असतात त्याचं जलद निदान करणे. हा जो काही उपक्रम आहे तो केरळ राज्य सरकार आणि रेमेडिओ जे बेंगलोरमधील संस्था आहे त्या दोघांचा हा संयुक्त उपक्रम असणार आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे पॉइंट आपल्या परीक्षेसाठी ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच अवकाशात सर्वाधिक काळ स्पेस वॉक करण्याचा विक्रम कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने केले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, सुनीता विलियम्स यांनी अवकाशामध्ये सर्वाधिक काळ स्पेस वॉक करण्याचा विक्रम केलेला आहे. तर या ज्या सुनीता विलियम्स आहेत त्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर आहेत. त्यांनी अवकाशामध्ये 62 तास 6 मिनिटे स्पेस वॉक करून विश्वविक्रम केलेला आहे. अशा प्रकारे अवकाशामध्ये सर्वाधिक काळ स्पेस वॉक करणारी महिला अंतराळवीर बनली आहे. यापूर्वीचा विक्रम हा पॅगी विटसन, ज्या की नासाच्या महिला अंतराळवीर होती, त्याच्या नावावर होता. तिने 60 तास 21 मिनिटे स्पेस वॉक केलेला आहे. आणि या सुनीता विलियम्सने 62 तास 6 मिनिटे स्पेस वॉक करून विश्वविक्रम केलेला आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे,
नुकतेच भारताची अंतराळ मोहीम चंद्रयान-4 कोणत्या वर्षी लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए 2027 पर्यंत चंद्रयान-4 मोहीम लॉन्च करण्याची घोषणाही सरकारकडून करण्यात आलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचा उद्देश काय आहे? चंद्राच्या पृष्ठभागावरून खडकाचे नमुने पृथ्वीवर आणणे आणि या मोहिमेसाठी सरकारने 2104.06 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तसेच आपल्या ज्या 3 चंद्रयान मोहिमा आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. चंद्रयान 1 मोहीम 2008 ला पार पडलेली आहे. चंद्रयान 2 मोहीम 2019 ला आणि चंद्रयान 3 2023 ला मोहीम पार पडलेली आहे. या चंद्रयान 3 द्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातला पहिला देश बनला होता. तर हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच रावसाहेब बोराडे यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असे ऑप्शन नंबर ए साहित्य क्षेत्राशी संबंधित हे रावसाहेब बोराडे होते, यांचं निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म लातूर या ठिकाणी झाला होता 1940 ला. मराठीतील हे प्रसिद्ध साहित्यक म्हणून ओळखले जातात. कथा, नाटक, कादंबरी व समीक्षा प्रकारामध्ये त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण साहित्य निर्मिती केलेली आहे. त्याच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या लक्षात ठेवायच्या आहेत. पाचोळा, 5 ग्रामीण नाटिका यासाठी राज्य पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच सुक्री बोम्मगौडा यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी लोकगायिका होत्या या सुक्री बोम्मगौडा. यांना पद्मश्री पुरस्काराने सुद्धा केंद्र सरकारकडून सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच विमल बहुगुणा यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या आंदोलनाशी होता? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी चिपको आंदोलनाशी संबंधित हे नाव होतं विमल बहुगुणा. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर या प्रसिद्ध अशा सामाजिक कार्यकर्त्या व पर्यावरणवादी जे सुंदरलाल बहुगुणा होते यांच्या पत्नी होत्या. यांच्याविषयी जर सांगितलं तर 1973 साली जे चिपको आंदोलन झालेलं आहे उत्तराखंड राज्यामध्ये वृक्षतोडी विरोधामध्ये, त्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला होता. तसेच 1953 आणि 1955 मध्ये जे बिहारमध्ये भूदान आंदोलन झालेलं आहे यामध्ये सुद्धा त्या सहभागी होत्या. तर हे आपल्याला यांच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर महत्त्वाच्या निधन वार्ता आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. तर नुकतंच भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झालेले आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचंही निधन झालेलं आहे. प्रसिद्ध तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांचंही निधन झालेलं आहे. प्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांचं निधन झालेलं आहे. राम नारायण अग्रवाल ज्यांना भारतामध्ये अग्नी मिसाईल जनक म्हणून ओळखले जाते यांचंही निधन झालेलं आहे. नटवर सिंग जे भारताचे माजी परराष्ट्र मंत्री राहिले आहेत यांचं निधन झालेलं आहे. यामिनी कृष्णमूर्ती ज्या शास्त्रीय नृत्यांगना होत्या यांचंही निधन झालेलं आहे. डॉक्टर आर नित्या आनंद ज्यांनी सहेली गर्भनिरोधक गोळीचा शोध लावला यांचं निधन झालेलं आहे. यशवंत पेंढारकर विको कंपनीचे मालक, सुब्रतो रॉय सहारा इंडियाचे संस्थापक यांचंही निधन झालेलं आहे. शोभा रानडे ज्या गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या होत्या यांचंही निधन झालेलं आहे. रामोजी राव ज्यांनी हैदराबाद येथे रामोजी फिल्म सिटी उभारली त्यांचंही निधन झालेलं आहे. सतीश जोशी अभिनेते, बिशन सिंग बेदी जे क्रिकेटर होते यांचंही निधन झालेलं आहे. फ्रान्सिस डिब्रितो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राहिले आहेत यांचंही निधन झालेलं आहे. एस.एम. कृष्णा जे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल होते यांचंही निधन झालेलं आहे. या अतिशय महत्त्वाच्या निधन वार्ता आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो चला थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या. आणि तसेच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण अशा प्रकारचे लॉंग व्हिडिओज बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात एनर्जीही लागत असते, मेहनतही घ्यावी लागत असते. म्हणून आमच्या मेहनतीची पोचपावती म्हणून तुम्ही एक सबस्क्राईब आणि एक लाईक हे करायचं आहे. बघूया मग किती विद्यार्थी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात आणि लाईक करतात. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.